आता गावाकडील बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात गावगाडा सुपरफास्ट मध्ये। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील अनेक भागात रोषणाई करण्यात आली आहे। तसेच ईद ए मिलाद निमित्त बुधवारी सकाळी भव्य जुलूस काढण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। शिवाय मोबाईल नेटवर्कही नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली। बबनराव तायवाड यांनी चुकीची माहिती दिली आहे। त्यांनी आरक्षणाचा चष्मा नीट घालून पाहावा असं मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी म्हटलं। गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली तर भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील पुराचं पाणी ओसरल्यामुळे भामरागड ते आलापल्ली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। बुलढाण्यातील मेहकर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली। वेदनांनी महिला रस्त्यावर विवळत असताना ग्रामीण रुग्णालयातील नर्सनं मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिला। पनवेल महापालिकेच्या शाळेकडून एक राखी सैनिकांसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुल सावंगी परिसरात एक तरुण टॉवरवर चढला। अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तरुण खाली उतरला। घरात वाद झाल्याने तरुण टॉवरवर चढल्याची माहिती आहे। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर येवल्यात पोलिसांनी रूट मार्च काढला। या माध्यमातून पोलिसांनी शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश दिलाय। धान पिकाच्या बोनससाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा अखेर आश्वासनानंतर मागे घेण्यात आलाय। मागण्या शासनापर्यंत पोहोचवणार असं आश्वासन निवासी जिल्हाधिकारी भैयासाहेब बेहरे यांनी शेतकऱ्यांना दिलं। अमरावती स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। रुग्णालयाचं फायर ऑडिट करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अमरावती सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाला पत्र देण्यात आलेलं आहे। मात्र या दोन्ही पत्रांची सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही असं उघड झालंय। पालघरच्या मोखाड्यात धर्मांतराचा प्रयत्न झाल्याच्या आरोपात 22 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुस्तक वाचल्यास आजार आणि इतर समस्या दूर होतील असा दावा करत तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप महिलांवर आहे। गोंदिया जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे धान पिकाला मोठा दिलासा मिळाला। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकही सुखावले। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्र महासेलला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। आतापर्यंत जवळपास 20 लाख रुपयांची विक्री झाली आहे। 27 ऑगस्ट पर्यंत महासेल सुरू राहणार आहे। अहिल्यानगरमध्ये साखरेचे भाव कोसळलेत। 75 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या साखरेच्या दरात प्रति किलो तब्बल 8 ते 10 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे साखर 100 गाठणार या चर्चा फोल ठरल्यात। बाजारात साखरेचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं व्यापारी सांगतायत। अहिल्यानगरात गंगागिरी महाराजांच्या 179व्या सप्ताहाची सांगता झाली। यावेळी उपस्थित मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, विखे पाटील यांनी फुगडीचा फेर धरला। रायगडच्या ताम्हिणी घाटात एका महिलेचा मृतदेह आढळलाय। महिलेचा गळा आवळून हत्या करून मृतदेह दरीत फेकल्याचा पोलिसांना संशय। घटनेचा तपास पोलीस करतायत। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबरला आहे। कालच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेल्या पेनड्राईव्हच्या कॉपीमध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत त्याची क्लीन कॉपी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील ह्युमिडिफायरमध्ये गढूळ पाण्यामुळे रुग्ण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याबाबत पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिक आक्रमक झालेत। ग्रामस्थांनी नगर मनमाड रस्त्यावरील बळी हे अपघात नव्हे तर प्रशासकीय हत्या आहे असा फलक लावून थेट भूमिका मांडली। सिंधुदुर्गातील पिंगुळी भुक्करवाडी येथील मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकानं जेरबंद केली आहे। पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे। सिंधुदुर्गातील मोर्ले इथे रमेश गवास यांच्या घरात खवले मांजर आढळलंय। मांजर घरात आल्यानं सर्वांची तारंबळ उडाली। वनविभाग अधिकाऱ्यांनी खवले मांजराला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडलंय। सोलापुरात श्री सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। साखरेच्या दरात वाढ झाल्यानं साखर खरेदीसाठी कारखाना परिसरात सभासद जमले होते। सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासदाला 50 किलो साखर देण्यात येते। मावळ तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी आकृतीबंधाविरोधात आंदोलन सुरू केले। आकृतीबंध प्रकाशित झाल्यापासून
कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये शेतकऱ्यांना खताची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता केंद्र सरकारनं फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप तयार केलंय. भिवंडीतील टोरेंट पॉवर लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधन सण वृद्धाश्रमांमधील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला. पडघा येथील मातोश्री वृद्धाश्रम, आनगाव येथील वनप्रस्थ वृद्धाश्रम आणि ठाणे येथील उपवन वृद्धाश्रमाला कर्मचाऱ्यांनी भेट दिली. गोंदियात धुकेश्वरी मंदिर परिसरातील अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली आहे. अपघातात 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जातोय. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा दुसरबीड दरम्यान पुलाचा तुटलेला अँगल महामार्गावर आल्यानं अपघात झाला. भरधाव कार तुटलेल्या अँगलला धडकली आणि कारचं इंजिन फुटलं. सुदैवानं कारमधील सगळे प्रवासी सुखरूप आहेत. बीडमधील स्वाराती रुग्णालयातील गायनिक विभागाची सोनोग्राफी मशीन गेल्या 4 वर्षांपासून बंद आहे. या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. प्रशासनाकडे नवीन सोनोग्राफी मशीन देण्याची मागणी आहे. मुंबईतील आंदोलनापूर्वी रविकांत तुपकरांना पोलिसांनी नोटीस दिली आहे, पण तुपकरांनी त्यावरून टीका केली आहे. अशा नोटिशींना आम्ही घाबरत नाही. 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच अशी भूमिका तुपकरांनी स्पष्ट केली आहे.